गणित दिले बघा. एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांची दर्शनी किंमत ₹175 असे सर्व भाग ₹125 जास्त रक्कम देऊन शेकडा 2.5% दलाली दराने खरेदी केले. त्या भागापैकी निम्मे भाग ₹350 बाजारभावाने व राहिलेले भाग ₹360 बाजारभावाने शेकडा 3 दलाली दराने विकले. तर त्या व्यवहारात शेकडा किती नफा तोटा झाला असा प्रश्न विचारलेला आहे. किती नफा तोटा झालेला आहे असा प्रश्न दिलेला. तर सर्वप्रथम आपण ट्रिक्सने ह्या गोष्टी एक्सप्लेन करूया आणि त्याच्यानंतर या ट्रिक्स कशा सोडवल्यात ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर कन्सेप्ट पण सांगतो. सर्वप्रथम बघा ट्रिक्स काय आहे. जर 120 भाग न घेता, समजा आता याने 120 भाग घेतलेत, 120 भाग न घेता आपण एका भागावरती ह्याला हे करूया, एक शेअर खरेदी केला. मग 175चा शेअर होता, त्याने ₹125 अधिक दिले, म्हणजे त्याच्यासाठी खरेदी किती झाली? 175 प्लस 125 ₹300. त्याने त्यावरती 2.5% दलाली दिलेली आहे. दलाली त्याच्यासाठी काय होणार आहे? ॲडिशनल फीस लागणार आहे, त्याला अजून पैसे द्यावे लागतील. तर 100वरती 2.5, तर 300ला त्याने ₹7.5 दलाली दिली असणार. पण विक्री करताना कशी विकलेली आहे? 350 आणि 360, म्हणजे अर्धा भाग 350ला आणि अर्धा भाग 360ला. जर ह्या दोघांची जर सरासरी आपण काढली तर त्याला विक्री झालेली आहे ₹355 आणि 355 वरती इथे 2.5% दराने दिलं होतं दलाली, इथे 3% दराने होईल. तर 355चे 3% किती होतील? 10.65 एवढी दलाली त्याने दिलेली असणार आहे. मग जर तुम्ही खरेदी आणि विक्री यांच्यामधला जर वजाबाकी केली तर हे ₹55 त्याला निव्वळ नाही म्हणता येईल, फक्त नफा झाला आहे विदाऊट एनी दलाली. आता दलालीचे किती रुपये झाले? तर ह्याचे 10.65 आणि याचे ₹7.5. ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केली, दलाली त्याला पडली असेल ₹18.15. मग बघा, ₹55 नफा झाला, त्यामधली त्याला दलाली पण द्यावी लागली एका शेअर मागे ₹18.15. जर ह्या दोघांची वजाबाकी केली तर तुम्हाला काय भेटेल? निव्वळ नफा, किंवा या व्यवहारात त्याला निव्वळ नफा जो काही होणार आहे, या दोघांची वजाबाकी केली तर ती येणार आहे 36.85. एका शेअरसाठी एवढा निव्वळ नफा असणार आहे आणि त्याने असे एकूण 120 शेअर खरेदी केलेले आहे. या दोघांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो? 4422 एवढा येतो. ही झाली ट्रिक्स. ठीक आहे, एका शेअरवरती काढला आणि त्याला डायरेक्ट 120ने गुणलं. आता बघा, हे मी काय केलं आहे, याच्यासाठी तुम्हाला ट्रिक्सचा कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर एकूण एक कन्सेप्ट आपण इथे समजून घेऊया, कन्सेप्ट, आणि त्याच्यानंतर लॉंग मेथड कन्सेप्टमध्ये कशी वापरायची, म्हणजे काय, तुम्ही जे 120ने गुणाकार करता त्याचा वापर कसा करायचा ते पण मी इथे सांगतो. कन्सेप्टसाठी काही गोष्टी इथे तुम्हाला वेगळ्या प्रकारे समजून सांगतो. बघा, समजा एखादी गोष्ट आहे 20 रुपयाची, मी खरेदी केली. त्यावरती मी काय केलं? खरेदी करताना ₹1 दलाली दिली. दलाली दिली म्हणजे काय? मी माझ्या खिशातून आता एखादी वस्तू घेत आहे, त्याच्यासाठी मी ₹20 तर दिले वस्तूसाठी, पण जो कोणी मध्यस्थी होता त्याच्यासाठी मी ₹1 अजून दिला त्या मध्यस्थीला. तर मला किती रुपयाला पडली ती वस्तू? ₹21. म्हणजे ही काय झाली? माझी खरेदी किंमत. ठीक आहे, ही काय झाली माझ्यासाठी? खरेदी किंमत. मग खरेदी होताना नेहमी दलाली त्याच्यामध्ये ॲड होते. बघा, खरेदी करताना दलाली ॲड होते, म्हणजे ₹21 झालं. पण मी काय केलं? ही वस्तू जी आहे 20 रुपयाची, मी विकली तिला ₹40ला विकली. ही काय झाली? माझी विक्री किंमत. पण विक्री करताना मी समजा त्याला ₹2 दलाली दिली. म्हणजे माझ्या खिशातून मी जे ₹40 भेटणार होते मला, त्याच्यापैकी मी ₹2 काढून दिले, तर मला किती रुपये भेटणार आहे? एकूण ₹38 भेटणार. भली मी विकली 40ला, पण माझ्या खिशामध्ये शेवटी ₹38 येणार आहे. खिशात माझ्या किती रुपये येणार आहे? 38, आणि खिशातून किती गेले? 21. मग तुम्ही काय म्हणाल की मला एकूण नफा किती झाला किंवा निव्वळ नफा किती झाला? दलाली जर काढली, ह्याच्यामधली जर दलाली काढून टाकली, दलाली दिली आणि त्यांना तो पार्ट सगळा काढून घेतला, म्हणजे खरेदी विक्री प्लस दलाली यांचा जर भाग घेतला, तर मला दलाली होईल 38 वजा 21, म्हणजे ₹17चा नफा होईल. निव्वळ नफा म्हणतात याला, की आता मला कोणतंही देणी घेणी नाही. मला ह्या पूर्ण बिझनेसमध्ये किती रुपयाचा नफा झाला? ₹17 नफा झाला. ह्याच्याच उलट तुम्ही कसं म्हणू शकता की ₹20 माझी खरेदी होती
₹1 मी दलाली दिली, ₹1 इथे मी लिहिला समजा, दलालीचा ₹1. त्याच्यानंतर ₹40 माझी विक्री होती, त्यावरती मी ₹2 दलाली दिली. मग ह्या दोघांचा खरेदी आणि विक्रीमधला जो फरक आहे, तो नफा किंवा तोटा डिसाईड करतो. आता विक्री किंमत जर मोठी असेल, तर तुम्हाला या केसमध्ये नफा होईल. मग विक्री किंमत वजा खरेदी किंमत एकूण ₹20चा नफा झाला. हा तुमचा नफा झाला असता, पण तुम्ही ह्याच्यामध्ये काय करत आहात, ₹3 दलाली देत आहात. दलाली किती रुपये देत आहात? ₹3. मग 20 मधनं ₹3 जर काढले तर ₹17 हा काय होणार आहे? निव्वळ नफा. ठीक आहे. हा जर नसेल कळाला तर अजून एक समजा. काही लोक काय करतील बघा, खरेदी किंमत मध्ये तुम्हाला सांगतील की दलाली ॲड करा, म्हणजे 20 + 1 किती होतील? 21. आणि विक्री किंमतमधून दलाली वजा करा, 40 - 2 किती होतील? 38. या दोघांची वजाबाकी केली तर तुम्हाला किती येणार आहे? ₹17 नफा, निव्वळ नफा. ठीक आहे. हा नफा येणार आहे. हा आहे ह्याच्या मागचा कन्सेप्ट. ठीक आहे. कन्सेप्ट कळाला. आता बघूया गणिताकडे जाऊया. गणितामध्ये एकीन एक गोष्ट जी सांगितलेली आहे ती एक्सप्लेन करतो मी. बघा, सर्वप्रथम कंपनीचे भाग घेणं म्हणजे काय? म्हणजे एक प्रकारे 120 भाग घेतले. आता हे विद्यार्थ्यांना कळत नाही. इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर ह्याला शेअर्स म्हणतात. शेअर्स म्हणतात. एक प्रकारे वस्तू समजा. एक प्रकारची काय समजा की एक वस्तू घेतली आहे तुम्ही. शेअर्स म्हणजे काय असतं की तुमचं हक्क किती राहील त्या गोष्टीमध्ये. समजा ह्या पूर्ण कंपनीचे टोटल शेअर्स जर काढले तर 300 असेल असं समजूया. तर त्याच्यापैकी 120 भाग तुम्हाला दिले, म्हणजे कितीतरी टक्केवारी तुम्हाला दिली. किंवा हे हजारामध्ये असू शकतात, लाखोमध्ये असू शकतात भाग, किंवा करोडोमध्ये असू शकतात. किंवा तुम्ही एखादा असं समजा की चॉकलेट्स आहे किंवा काहीतरी आहे, त्याच्यातले तुम्ही 120 चॉकलेट्स काढले. ठीक आहे. मग ते करोडोमध्ये असू शकतात. तुम्ही जर म्हणजे एखाद्या लोकल कंपनीने बनवले असतील तर ते 100मध्ये पण असू शकतात, 200मध्ये पण असू शकतात. तर एवढंच समजा की हे वस्तू आहेत, 120 वस्तू त्याने खरेदी केल्या. आता त्याचं काय म्हणणं आलं, दर्शनी किंमत 175 आहे. असं समजा की त्याची MRP आहे, MRP किंवा त्याचा रेट, त्याचा दर असा ठरवलेला आहे की तो 175 आहे. पण हा दर कसा आहे? तुमच्या ट्रॅव्हल्सच्या तिकिटासारखा आहे. ट्रॅव्हल्सची तिकीटं घेता ना तुम्ही, ट्रॅव्हल्सची तिकीटं, ते कसे होतात? फ्लक्च्युएट होतात त्याचे रेट. कधी वरती जातात, दिवाळीमध्ये गावी जायचं असेल तर एकदम रेट वाढतो की नाही. वंदे भारतचे तिकीट समजा, एकदम तिकीटं वाढतात आणि त्याच्यानंतर एकदम डाऊन होतात. मग आता सध्याच्या घडीला त्याने ₹125 जास्त दिले. तुम्ही दिवाळीत ₹125 जास्त दिले तर ते भाव कितीला पडणार आहे? 175 + 125 असे ₹300 ते एक वस्तू घेणार आहे. आता शेअर मार्केटमध्ये असंच असतं, स्पेक्युलेशनवरती गोष्ट चालतात. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की बाबा 2020ला कंपनी चांगला प्रॉफिट कमवेल, 2030पर्यंत ह्याच्यामध्ये एवढं प्रॉफिट झालेलं असेल, कंपनीची व्हॅल्युएशन एवढी झाली असेल. मग त्या हिशोबाने लोक भाव वाढवतात किंवा आपटलेल किंवा एखादा कॉम्पिटिटर आला तर काय होतात, त्याची प्राईस कमी होते. त्या हिशोबाने ह्याचं चालतं. मग आता ह्याने ₹125 जास्त दिले, म्हणजे एकूण ₹175ची गोष्ट त्याने अजून ₹125 दिले, कारण की त्याला सीट्स कन्फर्म करायची होती ट्रॅव्हल्समध्ये. असे त्याने एका शेअरसाठी ₹300 दिले. एका शेअरसाठी त्याने ₹300 दिले. ठीक आहे. ही काय झाली त्याची खरेदी. मग त्याने दलाली पण दिली त्याच्यावरती. कोणीतरी त्या दोघांचं ट्रान्झॅक्शन घडून आणलं, त्याच्यासाठी त्याला काय द्यावं लागते? ब्रोकरेज द्यावं लागतं. याला ब्रोकरेज म्हणतात दलालीला. तर ब्रोकरेज किती दिलं? तर ब्रोकरेज दिलं असेल 2.5%. पहिल्या खरेदीवरती त्याला 2.5% दलाली होती. मग 2.5%, 300चे जर 2.5% काढले तुम्ही, 300चे 2.5% भागिले 100, तर हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, ह्या दोघांचा गुणाकार केला तर 25 त्रिक 75 आणि हा पॉईंटला पॉईंट. म्हणजेच इथे दलाली दिली असेल एका शेअरवरती 307.5, म्हणजे एकूण खरेदी झाली असेल ₹307.5 म्हणजे याची खरेदी किंमत झाली असेल. किंवा विक्री किती? आता बघा, इथे दुसरा एक कन्सेप्ट येतो. विक्री त्याने 2 पार्टमध्ये केलेली आहे. म्हणजे जे 120 वस्तू घेतल्या होत्या त्याच्यापैकी त्याने 60 वस्तू काय केल्यात? 350 भावाला विकल्यात आणि दुसऱ्या विकल्या 360ला. ठीक आहे. ह्या 60 विकल्या 360ला. जर वस्तू समान असतील, जर वस्तू समान विभाजित झाल्या असतील, म्हणजे 60 वस्तू घेतल्या 60 वस्तू विकल्या, किंवा 10 वस्तू घेतल्या आणि 10 वस्तू विकल्या, तर यांचा आपण काय करू शकतो? सरासरी काढू शकतो आणि टोटल
सरासरी कसं सांगता येईल की ते ह्याच्या बरोबर मधली संख्या असते सरासरी. मग 350 आणि 360 मधली बिलकुल मधली संख्या असते 355. इथे मी सरासरीचा कन्सेप्ट वापरलेला आहे बघा. 355 जी एक वस्तू घेतली त्याने काय केलं, अर्धी समजा एक तिकीट होतं पूर्ण ट्रॅव्हल्समध्ये असं, ठीक आहे, 2 तुकड्यामध्ये तोडता येत होतं, म्हणजे मोठं सीट आहे समजा, आणि हे पूर्ण जात होतं 300, हे जात आहे 350ला आणि हे जात आहे 360ला, ठीक आहे. पण ह्याने खरेदी करताना 300ला खरेदी केलं आणि विकताना त्याने हे 350ला विकलं, हे 360ला विकलं. तर दोन्ही मिळून त्याने कितीला विकलं असेल, हा 0, हा 1, हातचा आला 1, 710ला. जर मी टोटल दोन्ही जर इक्वली डिव्हाइड करायचे ठरवले, तर ह्याची किंमत येणार आहे 355. म्हणजेच काय, ही सरासरी झाली, एका ह्याची सरासरी झाली. मग ह्याने सरासरी कितीला विकले तिकीटं, 355ला. ह्याच्यावरती ह्याने 2.5% दलाली दिली होती, ह्याच्यावरती दलाली देणार आहे 3%, जास्त दलाली देणार आहे. तर मग 355चे 3% जर आपण काढले, 355चे 3% जर आपण काढले तर किती येणार आहे, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, खाली भागीला 100 आहे. हा जर पॉईंट कटला तर इथे जातो, हा पॉईंट कटला तर इथे जातो, म्हणजे 10.65 एवढं काय झालेलं आहे, त्यांची दलाली झालेली आहे. मग आता त्याची ओव्हरऑल विक्री किंमत किती झाली, म्हणजे काय, त्याने विकली. आता मी थोड्या वेळाचा आधी सांगितलं होतं बघा, विक्री करताना 40 रुपयाची आहे, पण 2 रुपये दलाली दिली तर ती आपल्या खिशातून जाते, म्हणून ती 38ला होते. मग या दोघांची वजाबाकी करून काहीतरी आणू शकता तुम्ही. पण आपल्याला माहिती आहे काय, की खरेदी किंमत वजा विक्री किंमत हा होत असतो तुम्हाला नफा. जर विक्री किंमत मोठी असेल तर, जर खरेदी किंमत मोठी असेल तर तुम्हाला तोटा होतो. या दोघांमध्ये नफा झालेला आहे एका शेअरवरती 55 रुपये, आणि दोन्ही शेअरमधल्या ज्या दलाली दिलेल्या आहेत त्यांची जर आपण बेरीज जर केली तर इथे 5, 5 आणि 6 11, हातचा आला 1, इथे येईल 18, ठीक आहे, 18.15. मग ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर 55 मधून एकूण दलाली त्याने, एकूण नफा झाला त्याला 55, त्यापैकी दलाली जर वजा केली तर 18.15. तर यांची जर वजाबाकी केली तर हा येतो 5, हातचा आला 1, 6 आणि इथे येईल 36.85. म्हणजे निव्वळ नफा या दोघांची वजाबाकी असणार आहे. निव्वळ नफा या दोघांची वजाबाकी किती आली, 36.85. मग आता हे एका शेअरमध्ये झालं, गुणीला 120 केलं तर यांचा गुणाकार किती येणार आहे, 4422 एवढा येणार आहे. हे झालं. आता ट्रिक्स मी सांगितलेली आहे ती एक्सप्लेन केली. आता कन्सेप्टने जायचं झालं तर त्याने बघा सर्वप्रथम किती रुपये खर्च केले, 120 शेअर घेतले त्याने, कितीच्या भावाने, 175 अधिक 125 म्हणजे 300च्या भावाने घेतले. म्हणजे त्याने एकूण किती रुपये खर्च केले तर 12 36,000 रुपये एवढे खर्च केले. आणि ह्या 36,000वरती त्याने 2.5% दलाली दिली. ह्या खरेदी किमतीवरती त्याने 2.5% दलाली दिली. मग ही जर दलाली काढली आपण तर किती येणार आहे, 900 रुपये येणार आहे. 900 रुपये म्हणजे किती, 36,900 रुपये ही काय झाली, त्याच्यासाठी खरेदी किंमत झाली. आता विकताना बघा, विकताना कसं विकलंय त्याने, 60 ज्या किमती आहेत, 60 ज्या वस्तू आहेत त्या विकलेल्या आहेत 350ने, 60 ज्या वस्तू आहेत त्या विकलेल्या आहेत 350ने. मग ह्या दोघांचा जर आपण गुणाकार केला, तर तो किती येतो, 60 गुणीला 350 तो येईल 21,000 रुपये. 21,000 रुपये, ठीक आहे. त्याच्यानंतर 60 वस्तू आहेत ज्या त्याने किती रुपयाला विकलेल्या आहेत, ज्या विकलेल्या आहेत 360ला. 60 गुणीला 360 किती येणार आहे, 21,600. 21,600. मग ह्या दोघांची जर बेरीज केली आपण तर ती किती येणार आहे, 42,600. 42,600 ही झाली त्याची एकूण विक्री किंमत. आणि ह्याचे जर आपण 3% जर काढले तर ते येतात 1278 प्लस 1278 रुपये. किती येणार आहे, प्लस 1278, 42,600. तर 43,078 काय येणार आहे तुमची एकूण विक्री किंमत. किती, सॉरी, या दोघांची काय होईल, वजाबाकी होईल, कारण की ही विक्री किंमत आहे. ही एवढी टोटल विक्री किंमत झाली त्याची, आणि त्याच्यामधली ही काय आहे, दलाली.
ही काय आहे त्याची दलाली. या दोघांची जर वजाबाकी केली तर ती किती यायला पाहिजे? ती यायला पाहिजे 41,322. 41,322 एवढे रुपये त्याच्या खिशात जाणार आहे. हे तेवढे खिशात जाणार आहे विक्री केल्यानंतर. आणि पहिले खरेदीसाठी त्याला किती खर्च लागलेला आहे? 36,900. यांची जर वजाबाकी केली तर तुमच्याकडे राहतात किती? 2, हे 2, इथे किती येतील? 13, 4 हातचा वापस आला तर इथे येतील 11तून 7 गेले 4, हातचा वापस दिला तर 44,22 एवढे रुपये तुमच्या अकाउंटला एवढा निव्वळ नफा होणार आहे, कारण की विक्री किंमत जास्त आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असेल आणि मला पाठवायचे असेल, बघा तुम्हाला जर स्क्रीनशॉट वगैरे काढायचा असेल तर आपण थोडंसं छोटं करतो, बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. तर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली म्हणजे काय? तर प्रत्येक महिन्याला 59 रुपये, आणि एका महिन्यात सुद्धा तुम्ही माझा कोर्स संपवू शकता. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.